कार मित्रांनो, स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलवर जॉब स्टेशन आर मराठीचे 100 महत्त्वपूर्ण प्रश्न पार्ट 2 बघत आहे आपण. पार्ट 1ची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे, तिथे जाऊन बघा. कारण की आपला पेपर जवळ आलेला आहे. TETसाठी महत्त्वाचे प्रश्न आपल्याला गुण देऊन जाणारे प्रश्न आहेत. प्रश्न क्रमांक 1, आधुनिक मराठी काव्याचे जनक म्हणून कोणाला ओळखले जाते? तर केशव सूतजी, कृष्णाजी केशव दामले यांना. प्रश्न क्रमांक 2, ज्या वर्णाचा उच्चार करताना जिभेचा स्पर्श दातांच्या मागील भागाला होतो त्या वर्णांना काय म्हणतात? तर दंततालव्य वर्ण. उदाहरणार्थ च, छ, ज, झ यात अकारकयुक्त उच्चार असतो. 3, अनुमान दिलेला आहे. विद्यार्थ्याने वर्गात लिहिलेल्या निबंधातील केवळ शुद्ध लेखनाच्या चुका सुधारण्यावर शिक्षकाने भर दिला पाहिजे, कारण निबंध लेखनाचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांच्या स्वतंत्र विचारक्षमतेची आणि कल्पनाशक्तीची अभिव्यक्ती तपासणे हा असतो. उत्तर आहे ए चुकीचे आणि आर बरोबर, कारण केवळ चुकांपेक्षा विचाराची मांडणी महत्त्वाची असते. प्रश्न क्रमांक 4, मराठीतील पहिले उपलब्ध महाकाव्य कोणते आणि त्याचे लेखक कोण? तर विवेक सिंधू. त्याचे लेखक आद्य कवी मुकुंदराज. मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर एक लाईक करून घ्या आणि हाईपच्या बटनला क्लिक करा. कमेंटमध्ये PDF हवी असेल तर PDF असे टाईप करा आणि ही सिरीज जर तुम्हाला चांगली वाटत असेल तर कमेंटमध्ये आपला प्रतिसाद यस म्हणून टाईप करा. मित्रांनो, 5 नंबर, मराठी भाषेचे जॉन्सन म्हणून कोणाला ओळखले जाते? तर कृष्णशास्त्री चिपळूणकर यांना. 6 नंबर, जेव्हा एखादे मूल जन्मापासूनच सभोवतालच्या वातावरणातून भाषा सहज आणि अनौपचारिकपणे आत्मसात करते तेव्हा त्या प्रक्रियेला अध्यापनशास्त्रात काय म्हणतात? तर भाषा संपादन, लँग्वेज ॲक्विजिशन. प्रश्न क्रमांक 7, उकळ पांढरे होणे या वाक्प्रचाराचा अचूक अर्थ काय आहे? तर भरपूर संपत्ती मिळणे आणि किंवा पुष्कळ फायदा होणे. प्रश्न क्रमांक 8, अनुमान आहे. वर्गात भाषिक खेळ खेळवल्याने मुलांचे व्याकरण आणि शब्दसंग्रह नैसर्गिकरित्या समृद्ध होतो, कारण खेळामुळे मुले तणावमुक्त वातावरणात आणि आवडीने भाषा शिकतात. उत्तर आहे ए आणि आर दोन्ही बरोबर आणि आर हे याचे योग्य स्पष्टीकरण आहे. 9 नंबर, शिक्षकाने विद्यार्थ्याला पुस्तक दिले या वाक्यातील विद्यार्थ्याला हे कोणत्या प्रकारचे कर्म आहे? तर अप्रत्यक्ष कर्म, दान स्वीकारणे. 10, करुण रस याचा स्थायी भाव कोणता आहे? तर शोक. 11, व्युत्पत्ती कोश म्हणजे काय? व्युत्पत्ती कोश म्हणजे काय? तर शब्दांच्या मूळ रूपांचा किंवा उपपत्तीचा शोध घेणारा कोश. 12 नंबर, भाषा शिकताना जेव्हा मुले स्वतःच्या चुका स्वतः सुधारण्यास शिकतात तेव्हा त्या मूल्यमापन प्रक्रियेला काय म्हणतात? तर अध्ययनासाठी मूल्यमापन, स्वमूल्यमापन, असेसमेंट फॉर लर्निंग. 13 नंबर, अर्वाच्य या शब्दाचा अचूक विरुद्धार्थी शब्द? तर प्राचीन. 14, गळ्यातला ताईत होणे या वाक्प्रचाराचा अर्थ? उत्तर अत्यंत प्रिय असणे. 15 नंबर, चॉम्स्की यांच्या मते मुलांमधील ग्रामरची संकल्पना काय दर्शवते? तर सर्व मानवी भाषांमध्ये काही समान व्याकरणिक नियम असतात जे मुलांच्या मेंदूत जन्मापासूनच सुप्त रूपात असतात. प्रश्न क्रमांक 16, वाग्विहार या शब्दाचा योग्य संधी विग्रह? तर वाक अधिक विहार, प्रथम व्यंजन संधी. 17 नंबर, व्याकरण अध्यापनाची व्यतिरेकी पद्धत प्रामुख्याने केव्हा वापरली जाते? तर उत्तर आहे प्रथम भाषा म्हणजे मातृभाषा आणि द्वितीय भाषा उदाहरणार्थ इंग्रजी किंवा हिंदी यांमधील व्याकरणातील फरक स्पष्ट करताना. 18, स्मृतिचित्रे हे गाजलेले आत्मचरित्र कोणाचे आहे? तर लक्ष्मीबाई टिळक यांचे आहेत. अनुमान आहे. 19 नंबर, प्राथमिक शाळेतील वर्गात वेगवेगळ्या बोलीभाषा बोलणारी मुले असणे हा शिक्षकासाठी एक मोठा अडथळा आहे, कारण बहुभाषिकता वर्गात भाषिक समृद्धी आणि एकमेकांच्या संस्कृतीचा आदर वाढवण्यास मदत करते. ए चुकीचे आहे आणि आर बरोबर आहे. बघून घ्या. 20 नंबर, घरोघरी हा शब्द कोणत्या प्रकारच्या अव्ययीभाव समासाचे उदाहरण आहे? तर मराठी शब्दाची द्विरुक्ती अव्ययीभाव समास. 21, ज्या विद्यार्थ्याला वाचताना अक्षरे किंवा शब्द गाळणे, उलटे वाचणे अशी अडचण येते त्याला कोणती अध्ययन अक्षमता म्हणतात? तर डिस्लेक्सिया. वारंवार येतो प्रश्न हा. 22, वर्तमानपत्रातील एखादी विशिष्ट जाहिरात किंवा निकालातील स्वतःचा नंबर शोधण्यासाठी जे वाचन केले जाते त्याला काय म्हणतात? तर स्कॅनिंग, शोधक वाचन किंवा निहाळणे. 23, वाक्यात उद्गारवाचक चिन्हाचा वापर प्रामुख्याने केव्हा केला जातो? मनातील तीव्र भावना, आनंद, आश्चर्य किंवा दुःख व्यक्त करताना. 24 नंबर, व्याकरण शिकवताना आधी नियम सांगून नंतर त्याची उदाहरणे देणे ही पद्धत कोणत्या नावाने ओळखली जाते? तर याला डिडक्टिव्ह मेथड, निगमन पद्धती असे म्हणतात. 25, शेतकऱ्याने शेत नांगरले या वाक्यातील प्रयोग ओळखा? उत्तर आहे कर्मणी प्रयोग. भावे प्रयोग देखील काही संदर्भात मानतात, पण कर्मानुसार बदल झाल्यास कर्मणी. 26, भाषेच्या वर्गात पोर्टफोलिओच्या माध्यमातून काय तपासले जाते? तर विद्यार्थ्यांच्या वर्षभरातील भाषिक प्रगतीचा आणि विविध उपक्रमाचा पद्धतशीर आलेख. 27, सम्राट या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप काय? तर सम्राज्ञी. 28, लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा, ऐरावत रत्न थोर त्यासी अंकुशाचा मार या संतांच्या पंक्ती
कोणता अलंकार आहे? तर उत्तर दृष्टांत अलंकार. 29 प्राथमिक स्तरावर भाषा पाठ्यपुस्तकात चित्रांचा समावेश करण्याचा सर्वात मुख्य उद्देश कोणता? तर अमूर्त संकल्पना आणि कथा मुलांना चित्रांच्या माध्यमातून सहज समजतात. 30 नंबर मराठी भाषेचा उद्गम प्रामुख्याने कोणत्या 2 भाषांमधून झाला? तर संस्कृत आणि प्राकृत भाषा. 31 ज्या स्वरांचा उच्चार दीर्घ स्वरापेक्षाही लांबवला जातो त्यांना कोणते स्वर म्हणतात? तर प्लुत स्वर. उदाहरणार्थ हाक मारताना बाळ असे. उदाहरणार्थ प्रश्न 32 अनुमान. सुरुवातीला अक्षरे गिरवायला शिकण्यापेक्षा मुलांना रेषा आणि वर्तुळे काढायला लावणे अधिक वैज्ञानिक आहे, कारण यामुळे मुलांच्या हाताच्या बोटाचे स्नायू बळकट होतात. ए आणि आर दोन्ही बरोबर आहेत आणि आर हे याचे योग्य स्पष्टीकरण आहे. व्यवस्थितपणे बघून घ्यावे मित्रांनो. 33 क्षणभंगूर या शब्दाचा अचूक विरुद्धार्थी शब्द? तर चिरंतन किंवा शाश्वत. 34 मराठी व्याकरणात स्वरादी एकूण किती आहेत? तर 2 आहेत, आणि आहा. 35 एखाद्या कवितेचा केवळ चाल आणि लय समजून घेण्यासाठी जे वाचन केले जाते त्याला अध्यापनशास्त्रात काय म्हणतात? अलाउड रिडिंग, सस्वर वाचन. 36 शब्दाच्या अंगी असणाऱ्या मूळ अर्थ व्यक्त करण्याच्या शक्तीला काय म्हणतात? अभिधा शक्ती. वाच्यार्थ. 37 भाषेचे सौंदर्य वाढवण्यासाठी आणि नाद निर्माण करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या शब्दांच्या चमत्कृतीला काय म्हणतात? तर उत्तर आहे शब्दालंकार. 38 शीतावरून भाताची परीक्षा या म्हणीचा योग्य अर्थ काय? तर एक लहान भागावरून संपूर्ण वस्तूची किंवा परिस्थितीची परीक्षा करणे. 39 एखाद्या विद्यार्थ्याच्या भाषिक त्रुटीचे किंवा अडचणीचे मूळ कारण शोधण्यासाठी शिक्षकाने कोणती चाचणी घ्यावी? तर निदानात्मक चाचणी, डायग्नोस्टिक टेस्ट. 40 आभाळ फाटणे या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ काय? तर सर्व बाजूंनी संकटे येणे. 41 ने, ये, शी आणि नि, ही, शी, ई हे प्रत्यय कोणत्या विभक्तीचे आहेत? तर तृतीया विभक्ती. 42 विभक्तीचे एकूण किती मुख्य कारकार्थ मानले जातात? तर एकूण 6 कारकार्थ आहेत. त्यामध्ये प्रथमा ते सप्तमीपैकी षष्टीला कारकार्थ नाही आणि संबोधन वेगळे मानतात. 43 शिक्षकाने वर्गात सांगितलेली कथा लक्षपूर्वक ऐकून त्यावर आधारित विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देणे याला कोणत्या प्रकारचे श्रवण म्हणतात? आकलनात्मक श्रवण, कॉम्प्रेहेन्सिव्ह लिसनिंग. 44 भाऊ बहीण या शब्दाचा योग्य समास? इतरेतर द्वंद्व समास, भाऊ आणि बहीण. 45 लहान मुलांना भाषा शिकवताना अभिनय गीते का महत्त्वाची असतात? यामुळे मुलांचा शारीरिक आणि भाषिक विकास एकाच वेळी मनोरंजक पद्धतीने होतो. 46 वारा या शब्दाचे 3 वेगवेगळे समानार्थी शब्द? पवन, अनिल, मारुत किंवा समीर. 47 राजाने प्रजेला सुखी ठेवले या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा. उत्तर सकर्मक. मित्रांनो, ही PDF तुम्हाला टेलिग्रामला अवेलेबल करून देण्यात येणार आहे. त्यासाठी तुमची कमेंट महत्त्वाची आहे. जर तुम्हाला आवश्यक असेल तर PDF असे कमेंट करावे. PDF टेलिग्राम चॅनलवर मिळून जाईल. आणि लाईकचं बटन आणि हाईपचं बटन दाबून द्या आणि सबस्क्राईब पण करून घ्या मित्रांनो. राजाने प्रजेला सुखी ठेवले या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार सकर्मक क्रियापद. 48 विद्यार्थ्यांची शुद्ध लेखन सुधारण्यासाठी सर्वात उत्तम पद्धत कोणती मानली जाते? तर श्रुतलेखन आणि नियमित लेखनाचा सराव. 49 कळीचा नारद या अलंकारिक शब्दाचा अर्थ? कलह किंवा भांडणे लावून देणारा माणूस. 50 मराठी भाषेत घोष किंवा सघोष वर्णाची एकूण संख्या किती? तर एकूण संख्या 34. यामध्ये सर्व स्वर आणि 3ऱ्या, 4थ्या, 5व्या क्रमांकांची व्यंजने येतात. 51 मी निबंध लिहित असे या वाक्यातील काळ? रीती भूतकाळ. 52 गद्य अध्यापनात कठीण शब्दांचे अर्थ स्पष्ट करण्यासाठी शिक्षकाने कोणती पद्धत वापरावी? शब्दांचा वाक्यात उपयोग करणे, चित्र दाखवणे किंवा समानार्थी शब्द सांगणे. 53 घरोघरी मातीच्या चुली या म्हणीचा अर्थ काय? तर सर्वत्र सारखीच परिस्थिती असणे. 54 अनुमान आहे. विद्यार्थ्यांनी वर्गात केलेल्या व्याकरणाच्या चुकांवर त्याला कठोर शिक्षा केली पाहिजे, कारण शिक्षेमुळे विद्यार्थी भाषेचा वापर अधिक अचूकतेने करण्यास शिकतो. उत्तर ए आणि आर दोन्ही पूर्णपणे चुकीचे आहेत, कारण चुकणे हा शिकण्याचा भाग आहे. 55 अनुज या शब्दाचा अचूक विरुद्धार्थी शब्द? तर अग्रज. 56 ळ, ह, र या व्यंजनांपैकी कंपित वर्ण कोणता आहे? तर र. उच्चार करताना जिभेचे शेंड्या थरथरते. 57 भाषा अध्यापनात ज्ञात गोष्टींकडून अज्ञात गोष्टीकडे जाणे म्हणजे काय? तर विद्यार्थ्याला आधी जे माहीत आहे त्या अनुभवावरून नवीन माहितीकडे नेणे. 58 नटसम्राट या अजरामर नाटकाचे लेखक कोण आहेत? तर वि. वा. शिरवाडकर. कुसुमाग्रज. 59 अहो जरा ऐकता का या वाक्यातील अहो हे कोणत्या प्रकारचे अव्यय आहे? तर संबोधन किंवा केवळ प्रयोगी अव्यय, संबोधनवाचक. 60 विद्यार्थ्यांच्या भाषिक विकासाचे आकारिक मूल्यमापन केव्हा केले जाते? वर्षभर चालणाऱ्या नेहमीच्या वर्ग प्रक्रियेदरम्यान आणि पाठाच्या अध्यापनाच्या वेळी. 61 जरी ती आली तरी मी जाणार नाही हे वाक्य मिश्र वाक्य आहे, संकेतबोधक. 62 गुणांचा, भावाचा किंवा धर्मांचा बोध करून देणाऱ्या नामाला काय म्हणतात? तर भाववाचक नाम. उदाहरणार्थ शालीनता, क्रोय.
63. राष्ट्रीय पाठ्यचर्चा आराखडा NCF नुसार भाषिक कौशल्यांचा क्रम कसा मानला जातो? तर श्रवण, भाषण, वाचन, लेखन. परंतु हे चारही कौशल्ये एकमेकांशी जोडलेले असतात, स्वतंत्र नाहीत. 64. ऊन हुन हे प्रत्यय कोणत्या विभक्तीचे आहेत आणि त्याचा मुख्य कारकार्थ कोणता? पंचमी विभक्ती आणि कारकार्थ अपादान, दुरावा किंवा वियोग. 65. टाकीत कळसा आणि गावाला वळसा या म्हणीचा अर्थ एखादी वस्तू जवळच असताना ती शोधण्यासाठी दूरवर फिरणे. 66. मराठी भाषा वर्गात वृत्तपत्र वाचन घेतल्यामुळे मुलांचा कोणता विकास होतो? चालू घडामोडींचे ज्ञान वाढते आणि वाचनाची गती व शुद्धता सुधारते. 67. ग्रंथ या शब्दाचा योग्य लिंगभेद ओळखा. उत्तर पुल्लिंग. तो ग्रंथ असं म्हणतो आपण म्हणून पुल्लिंग. 68. ज्या वर्णाचा उच्चार करताना मुखातील हवेचा मार्ग पूर्णपणे बंद न होता केवळ घर्षण होते त्यांना काय म्हणतात? तर अर्धस्वर किंवा उष्मे. 69. प्राथमिक स्तरावर मातृभाषा हे शिक्षणाचे माध्यम का असावे? कारण यामुळे बालकाला विचार करणे आणि संज्ञानात्मक प्रक्रिया करणे सर्वात सोपे जाते. 70. जीवाचे कान करणे या वाक्प्रचाराचा अर्थ सांगा. अतिशय लक्षपूर्वक ऐकणे. प्रश्न क्रमांक 71. सारंग या शब्दाचे दोन वेगवेगळे अर्थ कोणते? तर हत्ती आणि कमल किंवा हरिण भ्रमर. 72. विद्यार्थ्याला वाचनाची आवड निर्माण व्हावी म्हणून शिक्षकाने वर्गात कशाची स्थापना करावी? तर वाचन कोपरा, रीडिंग कॉर्नर किंवा वर्ग ग्रंथालय. 73. सूर्य उगवला या वाक्यातील उगवला हे काय आहे? काय दर्शवते? तर क्रियापद. वाक्याचा अर्थ पूर्ण करणारे रूप. 74. ज्या समासात पहिले पद महत्त्वाचे किंवा अव्यय असते त्याला कोणता समास म्हणतात? तर अव्ययी भाव समास. 75. भाषा शिकणे आणि भाषा संपादन करणे यातील मुख्य फरक कशाचा असतो? तर वातावरणाचा आणि पद्धतशीर प्रयत्नांचा. अधिगम हा प्रयत्नावर तर संपादन हे वातावरणावर अवलंबून असते. 76. शूर या शब्दाचे भावाचक नाम काय? तर शौर्य किंवा शूरपणा. 77. पहिल्या भाषेचे व्याकरण नवीन भाषा शिकताना अडथळा निर्माण करते त्याला काय म्हणतात? ऋणात्मक संक्रमण, निगेटिव्ह ट्रान्सफर. प्रश्न क्रमांक 78. गीता या प्रसिद्ध लेखाचे लेखक कोण आहेत? तर आचार्य विनोबा भावे. 79. शुद्ध शब्द ओळखा. आशीर्वाद की आशीर्वाद? तर मित्रांनो, शुद्ध शब्द हा पहिला आशीर्वाद राहणार आहे. शला दुसरी वेलांटी आणि वर रफार आहे. 80. विद्यार्थ्यांमधील सृजनशील लेखन वाढवण्यासाठी शिक्षकाने काय करावे? त्यांना त्यांच्या आवडीच्या विषयावर मुक्तपणे किंवा स्वतःचे अनुभव लिहिण्यास सांगावे. 81. विधायक या शब्दाचा अचूक विरुद्धार्थी शब्द विघातक. 82. रू हे स्वर कोणत्या प्रकारात येतात? तर ऱ्हस्व स्वर आणि संस्कृतमधून मराठीत आलेले. 83. एखाद्या पुस्तकाची अनुक्रमणिका किंवा मुख्य मुद्दे शोधण्यासाठी वेगाने जे वाचन केले जाते त्याला काय म्हणतात? स्थूल वाचन किंवा वरवरचे वाचन, ज्याला स्किमिंग म्हणतात. 84. गर्वाचे घर खाली या म्हणीचा अर्थ गर्विष्ठ माणसाला शेवटी अपयश किंवा अपमान सहन करावा लागतो. 85. मराठी व्याकरणात ह या वर्णाला काय म्हणतात? महाप्राण असे म्हणतात. 86. प्राथमिक स्तरावर भाषा मूल्यमापनामध्ये सर्वात जास्त महत्त्व कशाला दिले पाहिजे? तर विद्यार्थ्यांच्या विविध संदर्भातील स्वाभाविक भाषा वापराच्या क्षमतेला. 87. ती पहा सुलतानाची गाडी आली या वाक्यात कोणता रस आहे? तर वीर रस आहे किंवा अद्भुत संदर्भानुसार. 88. पायावर धोंडा पाडून घेणे या वाक्प्रचाराचा अर्थ काय? तर स्वतःचे नुकसान स्वतःच करून घेणे. आताच धोंडा संपला. 89. भाषा शिक्षणात श्रुतलेखनाचा मुख्य फायदा काय होतो? तर विद्यार्थ्याचे अवधान, एकाग्रता वाढते आणि कानाने ऐकलेले शब्द शुद्ध स्वरूपात लिहिण्याची क्षमता विकसित होते. 90. लंबोदर या शब्दाचा समास बहुव्रीही समास. लांब आहे उदर ज्यांचे तो असा गणपती. 91. व्याकरण शिकवण्याची आगमन पद्धती कोणत्या तत्वावर काम करते? विशिष्ट उदाहरणांवरून सामान्य नियमाकडे जाणे. 92. अल्पप्राण व्यंजने कोणती असतात? तर प्रत्येक वर्गातील पहिले, तिसरे आणि पाचवे व्यंजन ज्यांच्या उच्चारात ह ची छटा नसते. 93. सत्र किंवा वर्षाच्या शेवटी विद्यार्थ्यांच्या अंतिम प्रगतीचे मोजमाप करण्यासाठी घेतल्या जाणाऱ्या मूल्यमापनाला समेटिव्ह असेसमेंट, सत्रांत किंवा संकलित मूल्यमापन असे म्हणतात. 94. अक्का, अण्णा, ताई हे शब्द मराठीत कोणत्या भाषेतून आले आहेत? तर कानडी भाषा, देशी किंवा कानडी शब्दांचा प्रभाव. 95. झाड या शब्दाचे अनेक वचनी रूप काय होईल? तर झाडे होईल. 96. बहुभाषिक वर्गात शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या मातृभाषेला काय मानले पाहिजे? तर एक अत्यंत महत्त्वाचे संसाधन किंवा साधन. 97. आकलन म्हणजे केवळ वाचणे नव्हे तर वाचलेल्या मजकुराचा काय समजणे होय, अर्थ आणि त्यामागील मूळ उद्देश समजणे हे होय. 98. हात दाखवून अवलक्षण करणे या म्हणीचा अर्थ सांगा. स्वतःहून संकट ओढून घेणे. 99. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 नुसार त्रिभाषा सूत्रात कोणत्या भाषांचा प्रामुख्याने समावेश असावा? किमान 2 भारतीय भाषांचा समावेश असावा ज्यामध्ये स्थानिक भाषेला प्राधान्य असेल.
शेवटचा प्रश्न मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि PDF साठी आपल्या टेलिग्राम चॅनलवर या आणि PDF कमेंट करा. मराठी भाषेतील अक्षरांचे स्वरूप कसे आहे? तर अक्षरात्मक लिपी आहे. यात व्यंजनात स्वर मिसळून अक्षर तयार होते. थँक्यू मित्रांनो, शेवटपर्यंत येण्यासाठी. पार्ट 3साठी नक्की कमेंट करा. थँक्यू सो मच. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि आपल्यासोबत जोडून राहा. थँक्यू सो मच.